नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आमच्या या नवीन यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल तारकर्लीवर। तर आज आम्ही आलो तारकर्लीच्या खाडीमध्ये म्हणजेच बॅकवॉटरला। ते जेव्हा पावसाचे 4 महिने समुद्रात मासेमारी बंद असते तेव्हा दुसरे उपजीविके साधन म्हणजे खाडी आहे मित्रांनो। यात अनेक प्रकारे मासेमारी केली जाते। आज आम्ही पण मासेमारी करायला आलो आहोत। आम्ही तर मग जाऊयात, बघूयात काय मिळते ते। मित्रांनो, हे तुम्हाला समोर दिसते ते फॉक्स आयलंड आहे। गावातल्या गावकऱ्यांनी याला फॉक्स आयलंड असं नाव दिलं या बेटाला। आणि ते समोर दिसते तो ट्रेजर आहे, एक वाळू काढायचं मशीन आहे। माझ्यासोबत माझे 2 मित्र पण आहे, हा नागेश आहे आणि हा वैभव आहे। मित्रांनो, हे समोर दिसतंय ते तारकर्लीचं बंदर आहे। आपण सध्या पाण्यातनं बोटीतनं बघतो त्याला। सो फायनली आम्ही मासेमारी करायच्या स्पॉटवर येऊन पोचलो। आपण बघू शकता शेंडी पागणं एवढं सोपं नाही। बघू शकता कशा प्रकारे पकडावे लागते, कशा प्रकारे पकडण्याचे असतं। त्याला थोडीशी प्रॅक्टिस पण करावी लागते। चला तर बघूया पहिल्या शेंडीमध्ये आपल्याला काय मिळते ते। तर मित्रांनो, पहिल्या शेंडीमध्ये 2-3 मासे भेटले आहेत। मित्रांनो, तुम्ही नीट बघू शकता, मी माझ्या हातात पकडला आहे मासा। याला म्हणजे मालवणी भाषेत बोईट म्हणजे बोईटा फिश असे बोलतात। मित्रांनो, जास्त काही सापडलं नाही, ते बोईट फिशेस सापडले होते थोडेफार। आणि शेवटच्या शेंडीमध्ये हा केंड मासा सापडला होता, जो कोणी खाण्यासाठी वापरत नाही, परंतु जाळ्यांचं फार मोठं नुकसान करतो। आणि जसं त्याला हात लावत जाल तेवढा तो फुगत जातो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील।